नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. समीर वानखेडे या एनसीबीच्या विभागीय संचालकांच्या विरोधात जितकं रान पेटलंय, नजीकच्या काळात अशा पद्धतीनं सत्ताधाऱ्यांच्याकडून कुणा अधिकाऱ्याच्या विरोधात रान पेटलं असेल असं निश्चित म्हणता येणार नाही. समीर वानखेडे यांनी अंमली पदार्थांच्या व्यवसायाच्या विरोधात आघाडी उघडली, जी त्यांच्या कामाचा भाग आहे. समीर वानखेडे यांनी त्यांच्या कामाचा भाग म्हणून जी छापेमारी केली, त्यात शाहरुख खानच्या मुलाला पकडलं गेलं. इथून सगळं प्रकरण बदललं आणि अचानक शाहरुख खानचा मुलगा निर्दोष आहे इथपासून ते समीर वानखेडेंच्या पत्नीच्याही चारित्र्य हननाच्या प्रयत्नापर्यंत सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आणि आश्चर्यकारकरित्या यातला महत्त्वाचा भाग म्हणजे हे सगळं करणारी व्यक्ती ही कुणी सामाजिक कार्यकर्ता, आरटीआय कार्यकर्ता अशा स्तराची नाही, तर ती राज्यघटनेची शपथ घेऊन महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची प्रवक्ता आहे, राज्यात मंत्री आहे. नवाब मलिक यांच्याकडून सातत्यानं समीर वानखेडे यांच्यावर एका पाठोपाठ एक गंभीरातले गंभीर आरोप सुरू केले गेलेले आहेत. या सगळ्या नवाब मलिकांच्या भूमिकांचं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी समर्थन केलंय आणि त्यानंतर ही सगळी भूमिका आता पक्ष म्हणून एकत्रितरित्या मांडली जातीये. मवियातल्या जन्मदात्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या माध्यमातूनच ही भूमिका घेतल्याच्या नंतर शिवसेना आणि काँग्रेस काहीसे गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. अंमली पदार्थ विरोधी भूमिकेच्या विरोधात आपण बोलायचं की समर्थनात बोलायचं याबद्दल मवियामध्ये तसं पाहायला गेलं तर एकमत सापडत नाही. संजय राऊत हे मवियातलं स्वतंत्र संस्थान आहे, त्यांनी आपली भूमिका मांडली गेली असली तरी पण सरकार म्हणून या संपूर्ण प्रकरणावर आत्ताच्या घडीला समीर वानखेडेंचा विरोध करण्याची आग्रही भूमिका ही नवाब मलिक आणि राष्ट्रवादी जितक्या वेगानं मांडताय तितक्या वेगानं इतर कुठूनही समोर येत नाही. पर्यायानं एका बाजूला नवाब मलिक शरद पवार आहेत, दुसऱ्या बाजूला समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आहेत. या चौघाही मंडळींच्या बाबत एकत्रितरित्या प्रश्न हाच उपस्थित होतो की नक्की कोण कुणासाठी मैदानात उतरलाय. शरद पवार आणि नवाब मलिक हे आर्यन खानच्यासाठी आहेत की अंमली पदार्थ व्यावसायिकांच्यासाठी आहेत. समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर हे सुद्धा आर्यन खानच्यासाठी आहेत की अंमली पदार्थ व्यावसायिकांच्यासाठी आहेत. असा समान प्रश्नांचा धांडोळा घेत आजची लक्षवेधीची चर्चा कोण कुणासाठी मैदानात. या चर्चेमध्ये आपल्याबरोबर आता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन प्रवक्ते जोडले गेलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूयात. आपल्यासोबत रविकांत वरपे आहेत. रविकांत वरपे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून चर्चेत आहेत. त्याचबरोबर त्यांची ओळख ही राष्ट्रवादीच्या युवकचे प्रदेशाध्यक्ष अशी सुद्धा आहे. आपल्यासोबत आरती साठे आहेत. आरती साठे या स्वतः विधिज्ञ आहेत आणि या चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ता प्रतिनिधी म्हणूनही जोडल्या गेलेल्या आहेत. नितीन सातपुते कायदेतज्ञ या नात्याने या चर्चेत आहेत. थोड्याच वेळात तांत्रिकदृष्ट्या संपूर्णपणे ते आपल्या सोबत जोडले गेलेले असतील. माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला रविकांत वरपे यांना आहे. रवीजी, ज्या पद्धतीनं नवाब मलिक भूमिका मांडतायत ही सगळी भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे का आणि आता राष्ट्रवादी सुद्धा नवाब मलिकांच्या संपूर्ण भूमिकेला पुढे न्यायला तयार झाली आहे का? प्रसादजी, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक साहेबांनी एक पत्रकार परिषद घेऊन या ड्रग्सच्या विरोधातील एक पुरावा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर ठेवलेला आहे,
आणि एक त्याच्यातले सगळ्यात मोठा फर्जीवाडा हा उघड केलेला आहे. नुसता राष्ट्रवादीच काँग्रेस नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या, महाराष्ट्राच्या जे द्रोह करत आहेत यांच्या विरुद्ध एक आहेत आणि आम्ही सक्षमपणे नवाब मलिक साहेबांच्या पाठीशी उभे आहोत. जी, रविकांत वरपे, आपण असं पूर्णपणे सांगत आहात की आत्ताच्या घडीला जी भूमिका नवाब मलिक यांच्याकडून मांडली जाते ती सगळी भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे. मग माझा प्रश्न आपल्याला असा आहे की जर नवाब मलिक यांच्या लेखी हे संपूर्ण प्रकरण जे आता अंमली पदार्थ विरोधी स्थापित सरकारी यंत्रणा एनसीबीच्या माध्यमातून सुरू आहे ते कायद्याला धरून नाही, तर नवाब मलिक आपली सगळी वक्तव्य प्रतिज्ञापत्रावर न्यायालयात का करत नाहीत? हे पहा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे प्रकरण किती बोगस आहे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे. आता न्यायालयाचं काम करेल याच्यात आमचा विषय दुवत मत नाही, आमचा न्यायालयावरती विश्वास आहे. सुरुवातीपासूनच त्यांनी सांगितलेलं आहे की अधिकारी आपला स्वतःचा वापर करून घेत आहेत आणि एक संस्था, कारण की 2 वर्षापासून आपण पाहतोय या महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, आता एनसीबीचा वापर सुरू आहे. म्हणजे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा यांचा प्रयत्न चालू आहे. जो महाराष्ट्र, जी मुंबई या देशाची आर्थिक राजधानी आहे, जिच्या टॅक्स वरती हा देश चालवला जातो, आज त्या राज्याला, जो राज्य आपल्याला उत्पन्न देतो, त्याला बदनाम करायचं चालू. आम्ही त्या बदनामी करणाऱ्यांच्या विरुद्ध आहोत. आम्ही ठीक आहे रविकांत वरपे, आपण आपली भूमिका मांडली. चर्चेच्या या पुढच्या टप्प्यांमध्येही मी आपल्यापर्यंत प्रश्न घेऊन येऊन पोहोचतो. आरतीसाठी आपण राष्ट्रवादीची भूमिका शांतपणे आणि पूर्णपणे ऐकली असेल अशी मला अपेक्षा आहे. आपल्याला खरं तर या गोष्टीचं कौतुक असायला हवं की ज्या सरकारमधला एक अधिकारी वसुलीच्या नावाखाली तुरुंगात आहे, ज्या सरकारमधला म्हणजे ज्या सरकारने नेमलेला मुंबईचा पोलीस आयुक्त हा वसुलीचे आरोप करून सध्या गायब आहे, त्या सरकारला आता समीर वानखेडेंचं काम पटत नाही कारण समीर वानखेडे हे वसुली अधिकारी झाले आहेत असा आरोप केला जातोय. आरती साठे, कितपत मान्य करायच्या ह्यात सगळ्या गोष्टी आणि कितपत कायदेशीर दृष्ट्या रोजच्या पत्रकार परिषदांना न्यायालयात स्थान असणार आहे? हा एक पूर्णपणे पॉलिटिकली मोटिवेटेड सब्जेक्ट झाला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग अथॉरिटीजवर असा संशय करणं हेच एका सरकारला शोभत नाही. म्हणजे तुम्ही न्यायव्यवस्थेवर तर तुम्हाला विश्वास राहिलाच नाहीये, तुम्हाला इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजवर विश्वास राहिला नाही आहे, तुम्हाला फक्त जे तुमच्या सोयीचं आहे त्याच्यावरच तुम्ही विश्वास ठेवणार. हे अतिशय म्हणजे एक दुःखास्पद गोष्ट घडली आहे महाराष्ट्रामध्ये. वाटेल त्या प्रेस कॉन्फरन्सेस घ्याव्यात, वाटेल त्या गोष्टी तुम्ही बोलाव्यात आणि एका इंडिपेंडेंट बॉडीवर संशय घेणं, त्या ऑफिसरच्या अगेन्स्ट ॲलिगेशन्स टाकणं, हे मला वाटतं एका सरकारला शोभत नाही. आणि एका दृष्टीत तुम्ही म्हणताय की तुमचं सगळं महाराष्ट्राला बदनामी करण्याचं सगळं तुमचं हे कार्य तुम्ही हे करता आहात किंवा मुंबईला बदनाम करण्यासाठी तुम्ही या सगळ्या एजन्सीज वापरता आहात. अँड ऍट द सेम टाइम तुम्ही म्हणताय की ऍक्च्युली मुंबई पोलिसांनी एवढ्या कोटींची ड्रग्ज आम्ही सापडवले, त्याला काही क्रेडिट तुम्ही देत नाही आहात कारण त्याच्यामध्ये हिरोईन नाहीये, कोणी अभिनेत्री नाहीये. म्हणजे कॉन्ट्रडिक्शन बघा. इथे आम्ही अंमली पदार्थांच्या अगेन्स्ट जे आम्ही नाही, एक सरकार किंवा एक इंडिपेंडेंट बॉडी जे पावलं उचलताय त्याच्यावर तुम्ही संशय घेताय. ऍट द सेम टाइम मुंबई पोलिसांना क्रेडिट मिळत नाहीये पण ते सुद्धा अंमली पदार्थच पकडतायत ना. म्हणजे हा मेनेस अंमली पदार्थांचा महाराष्ट्र आणि मुंबईत आहे. फक्त ही एक सेंट्रलाइज्ड एजन्सी आहे आणि तुम्हाला एका प्रकारचे सेटल्ड स्कोर्स करायचे आहेत केंद्र सरकार बरोबर. त्याच्यासाठी ही घाणेरडी पद्धत आरतीजी, याच्यातला एक तांत्रिक मुद्दा. आरतीजी, एकच मिनिट मी आपल्याला एक कायदेतज्ञ या नात्यानेही हा प्रश्न विचारू इच्छितो की नवाब मलिकांचे विविध प्रकारचे आरोप आहेत. हे आरोप सुरू कुठून झाले तर आर्यन शाहरुख खान ही व्यक्ती निर्दोष आहे आणि ही व्यक्ती निर्दोष आहे हे कोणाच्या भरोशावर मंत्री महोदय सांगतात तर म्हणे काही 4 पत्रकारांनी त्यांना माहिती दिली. माझा प्रश्न आरतीजी आपल्याला असा आहे
की या सगळ्या गोष्टी एका प्रतिज्ञापत्राच्या आधारे न्यायालयात सांगण्यात अडचण काय असू शकते? कारण प्रतिज्ञापत्र म्हणजे उद्या तुम्ही प्रतिज्ञापत्रावर खोटं बोललात तर तुमच्या अगेन्स्ट पर्जरीची केस दाखल होऊ शकते. आणि हे त्यांना जर कॉन्फिडन्स नसेल की जे ते काय बोलता आहेत ते खरं आहे, तर त्यांना ती क्रिमिनल ऑफेन्स नको त्यांना व्हावा ना पर्जरीचा. म्हणून हे प्रतिज्ञापत्र ते फाईल करत नसावेत असा माझा अंदाज आहे. आणि शेवटी इन्व्हेस्टिगेटिंग अथॉरिटीज, न्यायव्यवस्था, एव्हिडन्स ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही फाट्यावरच चढवलंय. तुम्ही त्याच्यावर काही विश्वासच नाहीये. इट इज माय वर्ड अगेन्स्ट युअर वर्ड. उद्या मी पण काही प्रेस कॉन्फरन्स घेईन आणि म्हणेन की अरे हे म्हणतात ते खोटं आहे आणि मी म्हणते ते खरंय. शेवटी तुम्ही जी व्यवस्था आहे, न्यायव्यवस्था आहे, इन्व्हेस्टिगेटिंग अथॉरिटीजची जी कामं आहेत त्यांना ती कामं करू द्या. बिलकुल. आपण चर्चेला आणखीन पुढे नेऊ. आपल्या सोबत असलेले ॲडव्होकेट नितीन सातपुते आता पूर्णपणे आणि तांत्रिकदृष्ट्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नितीनजी, स्वागत आपलं या चर्चेमध्ये. माझा आवाज आणि पर्यायानं माझ्या आधी जे वक्ते बोलत होते त्यांची मतं आपल्यापर्यंत पोहोचली असतील. कायदेतज्ञ या नात्यानं या चर्चेत आपण सहभागी होत असताना आपल्याकडून प्रामुख्यानं कायदेशीर दृष्ट्या हे प्रकरण कसं पुढे सरकतंय किंवा अडखळतंय यावर स्पष्ट थेट प्रकाश टाकला जाणं अपेक्षित आहे. ताज्या घटनाक्रमामध्ये छापेमारीतल्या पंचाचा ड्रायव्हर अचानक आपलं स्टेटमेंट बदलतोय. त्यांनी दिलेली जबानी फिरवताना दिसतोय. पण त्यातली सुद्धा गंमत आपण लक्षात घ्या. आरोप करणारा मंत्री प्रतिज्ञापत्र करून दावे करत नाही. दुसऱ्या बाजूला संबंधित ड्रायव्हर हा माध्यमांना आपली प्रतिक्रिया व्यक्त करतोय. अशा प्रकारे एखाद्या साक्षीदारानं आपली जबानी माध्यमांकडे जर समजा मांडली असेल तर त्या प्रकरणातल्या वक्तव्यांना कितपत कायदेशीर वजन प्राप्त होतं? नितीन सातपुते, आपण उत्तर देणार आहात. जी, मी 2-3 गोष्टीवरती प्रकाश टाकू इच्छितो. सर्वात प्रथम एनसीबीची जी कारवाई जी आहे त्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. याचं कारण असं आहे की आपण मागे पाहिलं असेल सीबीआयची सुशांत सिंगच्या मृत्यूच्या प्रकरणात सीबीआयची इन्क्वायरी, ही तुम्हाला उदाहरणासाठी देतोय मी, त्या केसचा काही संबंध नाहीये. तर ती सीबीआयची इन्क्वायरी जेव्हा सुप्रीम कोर्टाने जेव्हा सांगितलं त्यासाठी काय असतं की तो एफआयआर दाखल होणं गरजेचं असतं. तो एफआयआर हा लोकल पोलीस स्टेशनला, म्हणजे ज्या स्टेटचे जे पोलीस स्टेशन आहे तिकडे हा एफआयआर दाखल होणं गरजेचं असतो. सीआरपीसी मधील कलम 2 प्रमाणे हे लोकल पोलीस स्टेशन जे आहे त्या पोलीस स्टेशन हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या केंद्राची एक नोटिफिकेशन आहे. त्या नोटिफिकेशन आधारे हे जे एनसीबी स्थापन झालेले आहे त्या नोटिफिकेशनच्या आधारे हा तपास जर पुढील जर जास्त किचकट झाला तर ते एनसीबी कडे हे प्रकरण सोपवलं जातं. जसं मुंबई पोलीस मधलं एखादं प्रकरण किचकट असेल तर सीआयडी कडे, क्राईम ब्रांच कडे पाठवलं जातं, तसं सीबीआय कडे पाठवलं जातं. तसं हे प्रकरण एनडीपीएस जर प्रकरण असेल तर ते एनसीबी कडे दाखल केलं जातं किंवा पाठवलं जातं. तसं नोटिफिकेशन काढतात आणि तशी ऑर्डर आदेश येतात केंद्राचे आणि त्याप्रमाणे हे प्रकरण तिकडे जातं. पण आता ह्या प्रकरणामध्ये होतंय काय की एनसीबी स्वतःच कारवाई करते, एनसीबी स्वतःच एफआयआर दाखल करते. एनसीबी कोणाला सरकारला विचारत नाहीये. मग त्यांना हे अधिकार आहेत का? पहिला मुळात प्रश्न. बरं, आता शाहरुख खानचा जो मुलगा आहे आर्यन खानचं, या प्रकरणातील जे काय त्यांनी एनडीपीएसचे जे सबस्टन्स त्यांनी रिकव्हर केले, मी मागे त्याचं रिमांड ऍप्लिकेशन वाचलं होतं. मला वाटतं सगळी टोटल त्याची जी होती फिगर ही फक्त 1,35,000ची काहीतरी, फक्त 1,33,000 ची त्याची टोटल व्हॅल्यू. हॅलो जी, नितीनजी आपण बोलता आहात. आपल्या सोबत आपल्या चर्चेमध्ये आणखीन एक माननीय सुधीर सावंत जोडले जात आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून तो आवाज आला. पण आपण जे काही सांगत होता त्या दरम्यानच्या काळात माझाही एक आपल्याला प्रश्न असा आहे की समजा या सगळ्या प्रकरणामध्ये अशाच प्रकारे जबान्या बदलत राहणाऱ्या व्यक्तींच्या भरोश्यावर मीडिया ट्रायल चालत राहिली तर त्याचा परिणाम न्यायालयावर होऊ शकतो का? आणि न्यायालय त्याची कितपत दखल घेईल? कायदेशीर उत्तर सांगा. नक्कीच मिळतो. या प्रश्नाकडे येतोय मी. माझा पहिला प्रश्न कंप्लीट करतो. तर हा जे एनसीबीची अधिकारिता ही पहिली मुळात तपासली पाहिजे की हे अशा प्रकारची कारवाई करू शकतात का. बरं, आता ही एवढी मोठी कारवाई करून एवढं मीडिया ट्रायल चालू आहे, याच्यामधील जी रक्कम जी आहे, सबस्टन्स जे आहे ते फक्त 1,33,000 आहे. याच्यापेक्षा जास्त मला वाटतं काहीतरी कोटीच्या घरामध्ये काल परवा सायनला मुंबई पोलिसांनी रिकव्हर केलं, पण त्याला मीडियामध्ये मायलेज नाही मिळालं. मग ह्या फक्त शाहरुख खानचा मुलगा आहे आणि म्हणून त्याला एवढं मायलेज देऊन एवढं मीडियामध्ये ही मीडिया ट्रायल चालू आहे. तर मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. 1 मिनिट नितीन सातपुते, आपण कायदेशीर चर्चा करतोय. मला तुमच्याकडून माध्यम काय कव्हर करतात काय नाही याची चर्चा अपेक्षित नाहीये. तुम्ही कायद्यावर बोट ठेवून सरळ मला सांगा, जगदीश साईल यानं आपली जबानी बदलली, त्यानं न्यायालयात अजून तसं प्रतिज्ञापत्र केलं नाही, तो असा दावा करतो
की मी अमुकला तमुकशी बोलताना अमुक 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 वक्तव्य ऐकलं. कायद्याच्या भाषेत याला किती वजन आहे ते सांगा. मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही सांगितलं की हा जो प्रभाकर साहिल आहे त्याने आपले वक्तव्य बदललं किंवा स्टेटमेंट बदललं, तो बाहेर आला. पण त्याने त्याचा जो व्हिडिओ जो बाहेर आलेला आहे, जो व्हिडिओ मध्ये तो सांगतोय, आणि त्यांनी त्याचं ते शपथपत्र तयार केलंय. ते शपथपत्र पण वाटतं आलेलं, जी कॉपी माझ्याकडे आहे ती वाचलं मी ते. जर हा जो स्टेटमेंट हा विटनेस जो आहे, हा विटनेसचं स्टेटमेंट हा सांगतो की मला त्या ठिकाणी जबरदस्ती घेऊन गेले. पंचनामा जो असतो हा स्पॉट पंचनामा, हा त्या ज्या ठिकाणी घटना घडते त्या ठिकाणी याचा स्पॉट पंचनामा हा व्हायला पाहिजे होता. त्या ठिकाणी न करता त्यांनी मला एनसीबीच्या ऑफिसमध्ये बसवलं. एनसीबीच्या ऑफिसमध्ये बसून मला सह्या करायला सांगितल्या. आता हे झालंय त्याचं वक्तव्य. असंही चुकीचं असतं. एनसीबीच्या ऑफिसमध्ये ब्लँक पेपरवरती पंचांच्या सह्या घेतल्या जात नाही. हे कम्प्लिटली इलिगल आहे आणि फॅब्रिकेटेड आहे. आता नाही, पण आता ते इलिगल आणि फॅब्रिकेटेड आहे असं आपण सांगता आहात. नितीन सातपुते, त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे की ते तसे आरोप आहेत. आता त्या आरोपांची तपासणी व्हायला हवी, त्याची चौकशी व्हायला हवी, वगैरे वगैरे अशा प्रकारचे पुढचे मुद्दे येतीलच. आपल्याला रविकांत वरपेंकडे जायचं आहे. रविकांत वरपे राष्ट्रवादीचे प्रतिनिधी म्हणून चर्चेत आहेत. रविकांत वरपेजी, या चर्चेतल्या एका महत्वाच्या वळणावर मी आपल्याला असं विचारू इच्छितो की प्रतिज्ञापत्राच्या आधारे सगळे दावे टाळणं याच्या मागचा स्पष्ट हेतू काय हे अजून कळत नाही. आपल्याकडे त्याचं अधिकृत उत्तर काय आहे? प्रसादजी, मी नितीन सातपुतेंशी सहमत आहे. आणि आरती साठे ज्या म्हणाल्यात की केंद्रीय संस्थेवरती विश्वास असला पाहिजे आणि एकंदरीत सगळ्या त्या रचनात्मक कारभारावरती विश्वास असला पाहिजे. आरती साठेंनी मला हे नाही सांगितलं की मुंद्रा पोर्टवरती गुजरातच्या 3,000 कोटीचे अंमली पदार्थ सापडलेत, किलोचे 20,000 कोटीचे. तिथं नाही एनसीबीने कारवाई केली. बिहारमध्ये सापडतात, तिथं नाही कारवाई करत. अहो रविकांत वरपे बिलकुल बिलकुल मुद्रा पोर्टच्या संदर्भात कारवाई एनआयए कडे आहे. एनआयएनं त्याची तपासणी सुरू केलेली आहे. तुम्हाला मुद्रा पोर्टची चौकशी का होतीये आणि का होत नाहीये याच्यावर चर्चा पुढे न्यायची आहे का? आजचा विषय नाहीये. विषय काय आहे? एक मंत्री एका अधिकाऱ्याच्या विरोधात इतका मागे का लागावा आणि त्याला हा समीर वानखेडेच का दिसावा? तुम्हाला संस्थेवरती सुचतं आणि जिथं तुमचं भाजपचं सरकार आहे तिथं मात्र तुम्हाला सेंट्रल एजन्सीवरती विश्वास असला पाहिजे. लक्षात ठेवा प्रसादजी, नवाब मलिकांनी एनसीबी वरती प्रश्नचिन्ह नाही उभे केलेत. त्यांनी समीर वानखेडेच्या कार्यपद्धतीवरती आरोप केलेले आहेत. त्या प्रक्रियेवरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. लक्षात ठेवा, भाजपाचे कार्यकर्ते शिपवरती जातात, शाहरुख खानच्या मुलाला घेऊन येतात. पंच म्हणून समीर वानखेडेचे मित्र असतात, फ्लेचर पटेल सारखे. अहो, जर आम्हाला त्या प्रक्रिया जर पारदर्शक नसेल तर नवाब मलिकांनी जर ते प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असते तर त्यांचा अधिकार आहे. मग माझं तुम्हाला तेच म्हणणं आहे, तुम्हाला भारतामध्ये लोकशाही असल्यानं हवे ते प्रश्न विचारता येतात. तुम्हाला भारतात लोकशाही असल्यानं प्रश्न विचारल्याच्या नंतर उत्तर न देण्याची पण जबाबदारी असू शकते. पण तुम्ही मंत्री आहात, तुम्ही या संपूर्ण प्रकरणामध्ये मंत्री असताना, राज्यघटनेची शपथ घेऊन त्या पदावर बसलेले असताना प्रतिज्ञापत्र का करत नाही आहात? अहो प्रसादजी, अधिकाऱ्यांनी सुद्धा गोपनीयतेची शपथ घेतलेली असते. मग अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या पद्धतीचं काम करणं अपेक्षित असतं. समीर वानखेडेंच्या कार्यपद्धतीमध्ये लूप्स आहेत. समीर वानखेडेंची कार्यपद्धती ही आम्हाला योग्य वाटत नाही, ट्रान्सपरंट वाटत नाही. समीर वानखेडेच्या पाठीमागे कोणतरी आहे या महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी, हा आमचा ठाम विश्वास आहे. अहो, हा तर ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी आहे, आगे आगे देखो होता है क्या. अगदी अगदी ते तर पाहायचंच आहे, सगळ्यांनाच पाहायचं आहे. कारण रविकांत वरपेजी, अहो एक मंत्री सरळ सांगायला लागलाय की अमुक एक पदाधिकारी हा वर्षभरानंतर त्या पदावर नसेल, तो तुरुंगात असेल, अशा प्रकारचं वक्तव्य मंत्री करतात. आरती साठेजी, मी आपल्याला या निमित्तानं प्रश्न विचारू इच्छितो, तो असा आहे की राज्यात मंत्री विरुद्ध अधिकारी सुरू झालेला हा सामना नक्की काय हेतून सुरू असावा आणि तो कोणत्या दिशेला जाताना दिसतोय? हेतू सरळ आहे, हेतू अतिशय सरळ आहे. ही अनफॉर्च्युनेटली एक केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार ही अशी एक प्रकारची जी फाईट आहे, त्याचं अननेसेसरीली ही फाईट उगाच वाढवली गेली आहे की केंद्र सरकार आम्हाला एका आम्हाला बदनामी करण्यासाठी केंद्र सरकार हे ऍक्शन घेत आहे. पण हे कळत नाही राज्य सरकारला किंवा नवाब मलिकना की आम्ही खरं म्हणजे किंवा हे सरकार, केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार फाईट नाहीये. हे एक ड्रग मेनेस फाइंड आउट करणं किंवा तेच पूर्णपणे या राज्यातून बाहेर काढणं, हे ऍक्च्युली त्याचा तो हेतू आहे.
पण ज्या प्रकारे हे सगळं प्रोजेक्ट केलं जातंय की केंद्र सरकार आम्हाला हे करतंय, केंद्र सरकार आम्हाला त्रास देतंय, ही किती वाईट परिस्थिती आहे. म्हणजे तुम्हाला काही ड्रग बॅलन्स इथे चालू द्यायचंय का? तुम्हाला अंमली पदार्थ इथे वाढू द्यायचेत का? तुम्हाला या सगळ्या लोकांना तुमच्या पाठीशी घालायचंय का? आणि मी एक सांगू इच्छित आहे की जे अलिगेशन्स आज समीर वानखेडेंच्या अगेन्स्ट केले गेले आहेत त्याच्यासाठी एक इंटरनल एन्क्वायरी ऑलरेडी एनसीबी मध्ये इनिशिएट केली आहे. त्यांना दिल्लीला बोलवलं गेलंय. त्यांच्या अगेन्स्ट इंटरनल अगदी याच मुद्द्यावर एक आणखीन प्रश्न उपस्थित करतो ज्याचं उत्तर मला रविकांत वरपेंकडून हवं आहे. रविजी, एनसीबीनं तुमच्या केल्या गेलेल्या तमाम आक्षेपांची दखल घेत तात्काळ चौकशी सुरू केली. माझा पुढचा प्रश्न आपल्याला आहे, तुम्हाला जर असं वाटतं ना की हा केंद्रातला अधिकारी हा महाराष्ट्राची बदनामी करतो, जर राष्ट्रवादीला असं वाटतं की समीर वानखेडे न्यायानं काम करत नाहीत, तर मग तुम्ही त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई का करत नाही आहात? पत्रकारांना हाताशी धरून 4-2 पत्रकार परिषदा करून भूमिका का मांडली जाते सरकारकडून? सरकार आहात तुम्ही, विरोधात नाही आहात अशा पद्धतीनं वागायला. प्रसादजी, जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठेही अंमली पदार्थांचं समर्थन करत नाही, म्हणून तर मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाच्या विरुद्ध चांगल्या मोठ्या कारवाई केलेल्या आहेत. यांच्यासारख्या कुठं काही ग्रॅमच्या कारवाई केलेल्या नाहीये ज्याच्यात तथ्य नाही. आमचं आरती मॅडम ऐकून घ्या, ऐकून घ्या, जरा ऐकायला शिकवा, ऐकून घ्या. महाराष्ट्र पोलिसांनी ड्रग्ज वरती सगळ्यात मोठ्या कारवाई केलेल्या आहेत. तुम्हीच म्हणालेल्या आहेत. म्हणजे ड्रग्ज हा प्रॉब्लेम आहे हे तुम्ही आमचं म्हणणं इथं हेच आहे की ज्या प्रकरणामध्ये ड्रग आहे की नाही, ज्या प्रकरणामध्ये अंमली पदार्थ आहे की नाही, हे जर समीर वानखेडे सारख्या फर्जीवाड्यामधून होत आहे, तुमचा पाठिंबा काय समीर वानखेडे आहे का? तुमचा पाठिंबा महाराष्ट्राच्या बदनामी करणाऱ्यांना आहे का? तुमचा पाठिंबा खोटे कागदपत्रे सादर करण्याला आहे का? भाजपचा पाठिंबा आहे का महाराष्ट्राच्या बदनामी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या मागे? ज्या पद्धतीने समीर वानखेडे हे महाराष्ट्राची बदनामी करतायत, त्याचा आरती साठे भाजपला त्याचा पाठिंबा आहे का? समीर एकच वानखेडे मिनिट थांबा. आरती साठेजी 1 मिनिट थांबा. सुधीर सावंत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सुधीरजी, माझा आवाज येतोय आपल्याला? ब्रिगेडियर सुधीर सावंत निवृत्त अधिकारी आहेत. सुधीरजी, आवाज येतोय का? सुधीर सावंत, आपल्याला माईक आपला सुरू करावा लागेल. आपण थोडं मागे सरकून बसा, चेहरा आपला नीट दिसत नाहीये. आपला माईक सुरू करा आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तांत्रिकदृष्ट्या सुधीर सावंतांची जोडणी होतेच आहे. दरम्यानच्या काळात एक आणखीन प्रश्न माझा या मुद्द्यावरच नेमका रविकांत वरपे यांना आहे. रविजी, आपण वारंवार असं सांगताय ना की समीर वानखेडे महाराष्ट्राची बदनामी करतात, समीर वानखेडे चुकीचं वागतायत, पण आम्हाला या प्रश्नाचं उत्तरही सापडत नाही की महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या सरकार म्हणजे महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात हे महाराष्ट्राची बदनामी होऊ न देणारं सरकार कायदेशीर काय कारवाई करतंय? तुम्ही मला 1, 2, 3 अशा उदाहरणांसह सांगा की समीर वानखेडेंविरोधात कायदेशीर कारवाई आपण काय केली. पत्रकार परिषदा घेणं सोडून द्या. नाही प्रसादजी, आम्ही कायदेशीर कारवाई काय, आम्ही योग्य ती कारवाई करणार आहे. कधी अजून आम्हाला कधी अहो, तुम्हाला पत्रकार परिषदा घ्यायला सवड आहे. एक केंद्राला पत्र नाही पाठवलं आपण की समीर वानखेडे आपल्या सर्व्हिस रूलला तोडतायत म्हणून? हा जो सगळा फर्जीवाडा आहे हा जनतेच्या न्यायालयात आम्हाला आणायचा आहे. जनतेच्या न्यायालयात काय डील झाली, कोणाला पैसे पाहिजे होते, कशासाठी पैसे पाहिजे होते, कोण पैसे मागतय, आणि भाजपचे जर लोक या समीर वानखेडे समर्थन देत असतील तर त्यांचं महाराष्ट्राच्या बदनामीला समर्थन आहे. अजून आम्हाला थोडं ही अस्मितेची लढाई करायचं तुमचं म्हणणं आहे की का? ही अस्मितेची लढाई करायची आहे, कायदेशीर दृष्ट्या लढता येणार आहे की नाही? तुम्ही सत्तेत आहात. निश्चित आम्ही कायदेशीर या प्रकरणात जाणार आहे. अजून आमच्याकडे 2 मोठ्या गोष्टी आहेत, त्या जनतेच्या न्यायालयात आम्ही मांडणार आहेत की ज्या पद्धतीने खोट्या केसेस दाखल करून चुकीच्या पद्धतीने हे अधिकारी काम करतात, हे आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणायचे. ठीक आहे, एक पटकन कायदेशीर मुद्दा आपल्याला वेळ मर्यादेमध्ये चर्चेला पुढे न्यायचा आहे. नितीन सातपुतेंना विचारतो आणि मग पुढचा एक मुद्दा कायदेशीर दृष्ट्या ऍडव्होकेट आरती साठे यांच्यासाठी सुद्धा आहे. नितीनजी, समजा एखादा अधिकारी एका राज्यामध्ये जाऊन एक नेमून दिलेलं काम करतो, त्याच्या लेखी ते नेमून दिलेलं काम आहे, तिथल्या सरकारला ते आवडत नाही, तिथलं सरकार त्या अधिकाऱ्याच्या विरोधात कोणाकडे तक्रार करू शकतं जर तो अधिकारी केंद्रीय सेवेतला असेल?
बघा प्रसादजी, तुमचा प्रश्न चांगला आहे, महत्वाचा प्रश्न आहे. जर अशी कोणतीही इलिगल गोष्ट किंवा जर होत असेल आणि सरकारला जर वाटत नाही किंवा वाटतं की हे चुकीचं काम करतायत, तर कोर्टाचा मार्ग हा मोकळा असतो. कोणीही न्यायालयात जाऊन सदरच्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध किंवा त्या इन्स्टिट्यूशनच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकतो, याचिका दाखल करू शकतो आणि योग्य तो रिलीफ कोर्टातून मिळू शकतो. जर आता एनसीबी प्रकारामध्ये जर समीर वानखेडेचा रोल हा संशयास्पद असेल आणि जसं नवाब मलिकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आता हे जे काही मीडियामध्ये सगळं आणलेलं आहे, तसंच तो साहिल जो आहे, प्रभाकर साहिल, यांनी जे शपथपत्र जे पब्लिकमध्ये जे मीडियामध्ये सर्क्युलेट केलेलं आहे, याचा आधार घेऊन न्यायालयाला जर त्यांनी जर हे प्रकरण दाखल केलं, उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली, रिट पिटिशन दाखल केली, तर नक्कीच याच्यामध्ये मला असं वाटेल की खरोखर राष्ट्रवादींना किंवा नवाब मलिकांना याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी काहीतरी त्यातून रिलीफ मिळेल आणि त्यांनी न्यायालयात जावं. आणि ठीक आहे, आपणही असं सांगता आहात की नवाब मलिकांनी न्यायालयात जावं. आरती साठे, आपणही कायदे तज्ञ आहात. मला त्यातला पुढचा मुद्दा असा जाणून घ्यायचा आहे की केंद्र सरकारच्या नियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये एका बाजूला न्यायालयात जावं हा मार्ग आहे, दुसऱ्या बाजूला केंद्राच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्याचाही मार्ग उपलब्ध असतो. केंद्रातल्या पर्सनल डिपार्टमेंटकडे तशा प्रकारची तक्रार केली जाऊ शकते आणि जर ती राज्य करत असेल एखादं, तर तो विषय जास्त गांभीर्यानं घेतला जातो. इथे असं काहीच होत नाहीये, फक्त पत्रकार परिषदा होत आहेत. या सगळ्या पत्रकार परिषदांमधून नक्की कोणाला कोण वाचवतंय? मला नाही माहिती कोणाला कोण वाचवत आहे. हेच तर मी म्हणतेय, त्यांना या सगळ्या व्यवस्थेवरच ते संशय करतायत. ते त्यांना न्यायालयीन व्यवस्थेवर संशय करतायत, एनसीबीवर संशय करतायत. ते फक्त म्हणतायत जे काम मुंबई पोलीस करतायत ते करेक्ट आहे, पण जे काम एनसीबी करताय, जे काम न्यायालय करताय, आम्ही याचिका नाही देणार, आम्ही ऍफिडेव्हिटवर काही देणार नाही, आम्ही फक्त पत्रकार परिषद घेणार आणि मग म्हणणार की भाजपा आमच्या महाराष्ट्राला बदनाम करताय, मुंबई पोलीसला बदनाम करताय. अरे इफ यू डू नॉट बिलीव्ह इन द रूल ऑफ लॉ, मग तर काय जंगल राजच चालू होईल. ठीक आहे, आपण या चर्चेमध्ये आरतीजी वेळ मर्यादेपोटी एक छोटीशी विश्रांती घेऊ, लगेचच परत येऊ आणि लक्षवेधीच्या पुढच्या भागात या मुद्द्याचे आणखीन कायदेशीर कंगोरे तपासणार आहोत.